संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथेमधील हा 1219 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे. निरोधांचे मज न सहाय वचन बहु होते मन कासावीस. मनवनी जीवांना साहे संगती बैसता एकांती गोड वाटे. देहाची भावना वासनेचा संग नावडे उभं आला यांचा. तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे आशा मोह जाळे दुःख वाढे. महाराजांनी आपली स्थिती आपली वर्णन या अभंगातून केलेली आहे. पाण्याचा गुणधर्म कसा असतो? पाण्याचा गुणधर्म हा चढाकडून उताराकडे वाहणे हा पाण्याचा गुणधर्म असतो. तसं प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आनंदघन जो परमेश्वर आहे त्याकडे जाण्याचा कल असतो. त्याचा ओढा त्या आनंदघन परमेश्वर प्राप्तीकडे असतो. परंतु तसं होत नाही, तसं घडत नाही. आणि हे ज्यावेळेस होतं, निरोधाचे मजन सहा वचन बहु होते मन कासावीस. हे ज्यावेळेस षडविकार माणसामध्ये जागृत होतात आणि त्यावेळेस माणसाला सुख दुःखाच्या हिंदोळ्यात माणूस चालत राहतो, सुख दुःखाच्या अधीन माणूस होत राहतो. परंतु महाराज म्हणतात की हे जे निरोध आहे, म्हणजे माझी भावना सुखप्राप्तीची असते, परंतु त्याला विरोध करून त्याला म्हणजे इंद्रिय सुखाकडे जो ओढा असतो विषयाचा, इंद्रिय विषयाच्या पाठीमागे धावत असतो. त्याला मन सहकार्य करत असतो, बुद्धी त्याला सहकार्य करत असते. आणि मग आत्मानंद जो आपला परमेश्वर आहे त्यामध्ये त्याचं खच्चीकरण नेहमी होत असतो, क्षणोक्षणी होत असतो. कारण की माणसाची देहभावना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माणूस दुःखामध्ये होरपळणार. मनोनी जीवांना साहे संगती बैसता एकांती गोड वाटे. म्हणून महाराज म्हणतात की ह्या विषयाचा संग, बाह्य इच्छा, त्याच्यानंतर त्याची तृप्ती, त्याच्यानंतर त्यातून उद्भवणारे सुख, त्यातून उद्भवणारे दुःख हे क्षणिक असतं. आणि यातून मला दुःखाची प्राप्ती होते. म्हणून मला हे मनोनी जीवांना साहे संगती बैसता एकांती, म्हणून मला हे विषय सुख नको आहेत. आणि ज्यावेळेस मी एकांतात बसतो, एकांतात परमेश्वराची आराधना करतो, परमानंद परमेश्वराची आराधना करतो, परमेश्वराची भक्ती करतो, त्यावेळेस मला गोड वाटतं, मला आनंद माझ्यात निर्माण होतो. परंतु हे विषयाचं चिंतन करत असताना माझं मन हे कासावीस होतं. बहु होते मन कासावीस. देहाची भावना वासनेचा संग नावडे उभग आला याचा. ज्यावेळेस देहाची भावना सातत्याने माणसामध्ये जागृत असते त्यावेळेस वासना निर्माण होते आणि ती तृप्तीकडे, ती वासना तृप्तीकडे माणसाचं मन धावतं. त्या मनास माणसाची बुद्धी सहकार्य करते. वासना फळाला आली, इप्सित वस्तू माणसाला प्राप्त झाल्यानंतर क्षणिक सुख माणसाला प्राप्त होतं. ते भोग संपताच, ती वासना संपताच माणूस पुन्हा दुःखाच्या खाईमध्ये लोटला जातो. म्हणजे या प्रकारे सुख आणि दुःख ह्या अत्यंत क्षणिक अशा भावना आहेत. क्षणिक असतं ते. सातत्याने टिकणारा हा माणसामध्ये असणारा परमानंद आनंद हा ईश्वर असतो. आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की ह्या ज्या भावनांचे माझ्यामध्ये जे
उच्चंबळणं असतं, येणं असतं, जाणं असतं, याला मी उबगून गेलो आहे, याचा मला उबग आला आहे. देहाची भावना वासनेचा संग नावडे उबग आला याचा. तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे आशा मोह जाळे दुःख वाढे. ज्यावेळेस मी माझ्यातला आनंदघन स्वरूप परमेश्वराला दूर होतो, त्यापासून मी माझ्यापासून देव दूर होतात, देव अंतरे ज्यामुळे. अशा वेळेस आशा मोह जाळामध्ये मी गुंतला जातो, त्या मोहामध्ये गुंतला जातो. काहीतरी एक आशा निर्माण होते, इच्छा निर्माण होते, आणि त्या इच्छेमधून मोह निर्माण होतो. इच्छा आणि मोहाच्या जाळ्यामध्ये ज्यावेळेस मी फसतो, त्यावेळेस मला दुःख होतं. विशिष्ट वस्तूची प्राप्ती करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करतो. वस्तू मिळाल्यानंतर क्षणिक सुख मिळून पुन्हा दुसरी वस्तू प्राप्त करण्यासाठी पुन्हा अजून मी झटत राहतो. याप्रमाणे अशा कृतीमुळे मी नेहमी दुःखी होत राहतो. सातत्यानं परमेश्वराचं जे सुख असतं अंतरातून, त्याला मी अंतरलं जातो, त्यातून मी दुरावला जातो. अशी या अभंगाचा मतितार्थ आहे. माणसाने नेहमी आनंदघन परमेश्वराच्या सुखामध्ये तल्लीन असलं पाहिजे, त्याच्या भक्तीत तल्लीन असलं पाहिजे, त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे. म्हणजे बाह्य वस्तू, बाह्य संसारिक इच्छा, संसारिक दुःख त्याला काहीही करू शकणार नाहीत, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.